बृहद्रथ नावाचे राजे 173 वर्ष राज्य पाहणार. त्यानंतर या पृथ्वीवर ते कण्ववंशीय राजे होणार आणि कण्वांच्या वंशात कृष्णनाथ, पृथ्वीपती, श्री शांतकर्ण, पौर्णमास, लंबोदर, चिबलिक, मेघस्वती, अनिष्ठकर्मा, हलेय, पुरीश, सुनंद, चकोर, शिवस्कंध, यज्ञश्री नावाचे राजे. आणि हे या पृथ्वीचं 465 वर्ष राज्य पाहणार. त्यानंतर भद्रक वंशातले एकूण 65 राजे या पृथ्वीचं 1099 वर्ष राज्य पाहणार. त्यानंतर यवनवंशीय राजे, हे यवनवंशीय राजे या पृथ्वीचं 300 वर्ष राज्य पाहणार. त्यानंतर स्त्रियाप्रमाणे दिसणारे, लाल चेहरे असणारे, बिभत्स वर्तन असणारे, क्रूर अंतःकरण असणारे असे राजे या पृथ्वीचं 104 वर्ष राज्य पाहणार. त्यानंतर पृथ्वीला एक राजा राहणार नाही, प्रांताचे वेगवेगळे राजे. त्यावेळेस व्यासाने कलियुगाचं वर्णन करून ठेवलं ते काय? ततश्चाणुदीनम धर्म सत्यम शौचम क्षमादया कालेन बलिना राजन आयुरबलम स्मृती. या कलियुगामध्ये दिवसेंदिवस या गोष्टी कमी होत जाणार. कोणत्या? धर्म, सत्य, शौच, क्षमा, दया, आयुष्य आणि बुद्धी. आता कमी होत जाणार आहेत का कमी होत चालल्या? कमी होत चालल्या. या कलियुगामध्ये वित्तमेव खलु नृणां जन्मश्चारुणोदयात. कलियुगातले लोक संपत्ती कमवण्याकरता काही करीत जातील. आता काही करीत जातील, काही करायला लागले, काही करायला. या कलियुगामध्ये धर्म न्याय व्यवस्थायाम कारणम बलमेव. कलियुगामध्ये धर्म व्यवस्था, न्याय व्यवस्था ह्या फक्त प्रतिष्ठेचे साधन म्हणून राहत. आता साधन म्हणून राहतील का फक्त प्रतिष्ठेचे साधन झाले? फक्त प्रतिष्ठेचे साधन. कलियुगामध्ये दापत्ये अभिरुचिर हेतुर माया येव व्यवहारिके. कलियुगात पती पत्नीचं वास्तविक प्रेम राहणार नाही, फक्त विषय सेवन करण्यापुरतं प्रेम राहील. आता राहणार नाही का? राहतच नाही. या कलियुगामध्ये स्त्रीत्वे पुंसत्वेचे ही रतीर विप्रत्रे सूत्रमेव ही. कलियुगातल्या स्त्रिया स्वतःचा विवाह स्वतः करून घेणाऱ्या निघतील. आता करून घेणाऱ्या निघतील का करून घ्यायला लागल्या? करून घ्यायला. व्यासाने कलियुगाचं जे वर्णन करून ठेवलंय त्यास तंतोतंत अनुभवायला मिळेल. या कलियुगामध्ये ब्राह्मण कुणाला म्हणावं लागेल? ते जानवा घालतात म्हणून त्यांना ब्राह्मण म्हणावं लागेल. आता म्हणावं लागेल का? म्हणावं लागत, म्हणावं लागत. या कलियुगामध्ये
अनाढ्यत्वे साधुत्वे दंभ एव तू. कलियुगातले साधू लोक दंभ करणारे निघतील. दंभ करणारे निघतील का दंभच करतात? दंभच करतात. या कलियुगामध्ये दूरे वार्याणम तीर्थम लावण्यम केशधारणम. कलियुगातल्या लोकांचा दूरच्या तीर्थक्षेत्रावर श्रद्धा राहील, जवळच्या तीर्थक्षेत्रावर श्रद्धा राहणार नाही. राहणार नाही का राहतच नाही? राहतच. कलियुगातले लोक केस वाढवणं हे लावण्याचं प्रसाधन समजतील. समजतील का समजायला लागले? समजायला. कलियुगामध्ये गायींपेक्षा शेळ्यांची किंमत जास्त होणार. जास्त होणार का झाली? तुम्ही पहा, लोक गायी जास्त पाळतात का शेळ्या जास्त पाळतात? व्यासाने जे कलियुगाचं वर्णन करून ठेवलंय आज तंतोतंत अनुभवायलंय. या कलियुगामध्ये एवढे जरी दोष असले तरीही कलियुगामध्ये एक गुण अत्यंत महत्वाचा आणि श्रेष्ठ आहे. कोणता? कलेर दोषानिधे राजास्ते को महान गुण कीर्तनात् देव कृष्णस्य मुक्त संग परम व्रजेत कृते अध्यायतो विष्णुम त्रेतायाम यजतो मखी द्वापरे परिचर्याम कलौ तत्कीर्तनात्. कलियुगामध्ये उद्धार करून घेण्याचा मार्ग अत्यंत सोपा आहे. कृतयुगामध्ये हजारो वर्ष तपश्चर्या केल्यानंतर जे पुण्य मिळतं ते जर त्रेतायुगात मिळवायचं असेल तर शेकडो यज्ञ यागादी क्रिया कराव्या लागतात. ते जर द्वापरात मिळवायचं असेल प्रत्यक्ष परमात्माची सेवा करावी लागते. आणि तेच जर कलियुगात मिळवायचं असेल तर फक्त परमात्माचं नामस्कीर्तन म्हणजे नामस्मरण करण्याची. कलियुगामध्ये नामयज्ञ हा सगळ्यात श्रेष्ठ यज्ञ. नामयज्ञासारखा कलियुगाकरता दुसरा कोणता यज्ञ नाही. मग कुणी म्हणाल बाकीचे यज्ञ करायचे नाही काय? नाही, करायचे. पण बाकीच्या यज्ञाकरता ज्या गोष्टी लागतात महाराज त्या गोष्टी या कलियुगामध्ये प्राप्त होत नाहीत. बाकीच्या यज्ञाला स्थान शुद्धी लागते, साधन शुद्धी लागते, देह शुद्धी लागते, द्रव्य शुद्धी लागते. बाकीच्या या यज्ञाकरता या 4 शुद्ध्या पाहिजेत तरच त्या यज्ञाचं फळ मिळतं महाराज. आता कलियुगामध्ये कोणतं स्थान शुद्ध राहिलं की जिथं पाप कर्म झालंच नाही? आहे अशी एखादी जागा? साधन यज्ञाकरता जी साधनं लागतात ती तरी कुठं शुद्ध आहेत? सगळी भेसळयुक्त आहेत का नाही? यज्ञाकरता तूप लागतं ते शुद्ध राहिलं नाही, यज्ञाकरता द्रव्य लागतं ते शुद्ध राहिलं नाही, स्थान शुद्ध नाही, साधन शुद्धता नाही. अहो कलियुगामध्ये पाणी शुद्ध नाही. बाकीच्या गोष्टी शुद्ध असण्याचं तर फार लांबची गोष्ट झाली का नाही? बाकीच्या यज्ञाला द्रव्य शुद्धी लागते.
प्रामाणिकपणे कष्टाने मिळवलेलं धन पाहिजे. ऐक, लबाडी केल्याशिवाय तर कलियुगात पैसाच येत नाही महाराज. ते येतो. देह शुद्ध नाही. आपलं शरीर तरी कुठं शुद्ध आहे का? सगळ्यांना औषधं चालू आहेत, गोळ्या चालू आहेत, अमुक चालू आहे, तमुक चालू आहे, निमित्त काही असो, पण देह शुद्ध. ह्या चारीही शुद्ध्या कलियुगामध्ये बाकीच्या यज्ञांकरता मिळत नाही. म्हणून शास्त्राने कलियुगामध्ये नामयज्ञ हा सर्वात श्रेष्ठ यज्ञ. कलियुगामध्ये नामयज्ञाचंच महात्म्य आहे. कलियुगात परमात्माच्या नामस्मरणानेच उद्धार. आणि हे परमात्माचं नामस्मरण पुराण ऐकण्याने जेवढं होतं तेवढं अन्य कोणत्या मार्गाने होत नाही. कारण पुराण श्रवण करायला बसला की पुराणामध्ये हे सामर्थ्य आहे, पुराणाची ही शक्ती आहे की ती श्रोत्याला भाव समाधीत नेते. पुराण श्रवण करण्याची भाव समाधी लागते. प्राणायाम योग साधना करून जी समाधी लावायची ती समाधी पुराणात. आणि म्हणून कलियुगातल्या लोकांकरता व्यासाने एकच धर्म सांगितलाय आणि तो म्हणजे पुराण ऐकणे. हा कलियुगातल्या लोकांकरता एकच धर्म. त्या ठिकाणी शुकाचार्य सांगतायत, राजा इथपर्यंत आम्ही तुम्हाला हे कलियुगाचं वर्णन करून सांगितलंय. आता तुम्ही आम्हाला प्रश्न विचारणं पुरे करा. आम्ही तुम्हाला 7 दिवस एका आसनावर बसून ही भागवत कथा वर्णन करून सांगितली. तर ही भागवत कथा ऐकून तुम्हाला काही ज्ञान प्राप्त झालं की नाही? का नळी फुंकिली सोनारे इकडून तिकडे गेले वारे, असं तर नाही झालं. कसं होणार? 7 दिवस एका आसनावर बसून इतक्या लांबून येऊन सगळे प्रपंचाचे उद्योग धंदे सोडून आम्ही अत्यंत पवित्र स्थानावरतोय अशी कथा ऐकली असताना असं कसं? राजा म्हणाला, शुका आम्हाला ज्ञान प्राप्त. आजचा 7वा दिवस आहे. सगळ्या सर्पाचा राजा तक्षक नावाचा सर्प आम्हाला येऊन दंश करणार. तो आम्हाला नाही, आमच्या देहाला दंश करणार. देह नाशिवंत आहे. देहाचा नाश झाला काय, तो तसा राहिला काय, त्याचं आम्हाला सुख नाही, दुःख. आत्मा अमर, त्याला जन्म नाही, मृत्यू नाही. हे ज्ञान प्राप्त. शुकाचार्य सांगतायत, राजा तुमचा उद्धार होणार यात संशय नाही. शुकाने आपलं आसन झाडलं, परीक्षितीने आपलं आसन झाडलं. शुक आपल्या लोकाला गेले, परीक्षिती आपल्या लोकाला ब्राह्मणाच्या आश्रमात. शौनकादी ऋषींनी सूत पुराणिकाला प्रश्न केला परीक्षितीचा, हा हा भागवत चालू आहे, भागवत चालू आहे, भागवत. त्या ठिकाणी कुठपर्यंत चालतं?
तेव्हा कुठपर्यंत आलं काय तुम्ही लागले ना. माहिती का हा तेव्हा शौनकादी ऋषींनी प्रश्न केला की हा परीक्षितीचा उद्धार कसा झाला ते आम्हाला सांग. सूत बोलतात शौनकादी ऋषी हो, त्याकरता आम्ही तुम्हाला सर्पसत्र यज्ञाची कथा सांगतो. परीक्षिती ब्राह्मणाच्या आश्रमामध्ये येऊन बसले. सगळे ब्राह्मण गोळा झाले. सांगितलं घाबरायचं नाही, आमच्या मंत्रात असं सामर्थ्य आहे, आम्ही तक्षकाला इथं येऊ देणार नाही. दुसरं म्हणाला आला तर मी दंश करू देणार नाही. तिसरा म्हणाला दंश केला तर आम्ही तुम्हाला मरू देणार नाही. आणि चौथा म्हणाला राजा तक्षक इथं आला काय, तुम्हाला दंश केलाय काय, आणि तुम्ही मेला काय, मी तुम्हाला जिवंत कर. एकापेक्षा एक तपस्वी लोक बसलेले. ही गोष्ट तक्षकाच्या कानावर आलेली की आपल्याला ब्राह्मणाच्या मुलाची आज्ञा आहे. आजचा 7वा दिवस आहे आणि आपल्याला परीक्षेला दंश करायला जायचंय. तक्षक फुटकार टाकीत निघाला. हे वर्तमान देवांचे वैद्य कश्यप यांच्या कानावर आलं की आज तक्षक नावाचा सर्प परीक्षेला दंश करणार आहे. याने विचार केला आपण जायचं आणि परीक्षेला जिवंत करायचं. राजा माणूस महाराज 2 पैसे जास्तच भेटतील का नाही बरं. प्रत्येक जण काही उद्योग करीत असेल कशा करतात करतो, 2 पैसे मिळवणे करतात ना. विचार केला राजा माणूस आहे, जिवंत करावं, 2 पैसे मिळतील म्हणून कश्यप निघाले. एकेकडून कश्यप, एकेकडून तक्षक रस्त्यात भेट. तक्षकाने विचारलं कश्यपाला कुणीकडे चालला. म्हणे परीक्षेला दंश करायचं. म्हणे तुम्ही, म्हणे मी जिवंत करायला चाललो. म्हणे बर, मी दंश केल्यावर तुम्ही जिवंत कराल, म्हणे न करायला काय. म्हणे माझ्यात काय सामर्थ्य आहे हे तुम्हाला माहिती आहे का. म्हणे काय. म्हणे पुढं पहा ना, कशात झाड आहे. म्हणे वडाच. कसं हिरवगार, पक्षी किलबिलाट शब्द करतायत, ब्राह्मणाचं पोरगं पत्राळी करतं, पानं तोडतंय. टाकला फाड, झाड जळून भस्मसात. विचारलं या राखेच्या डिगलातून पुन्हा पहिल्याप्रमाणे वडाचं झाड निर्माण कर. म्हणा नगराला काय झालं. घेतलं कमंडलातलं पाणी टाकलं राखेच्या डिगलावर, पहिल्यासारखं हिरवा गार वडाचं. पक्षी किलबिलाट शब्द करतायत, ब्राह्मणाचं पोरगं पत्राळी करतं, पानं तोडताय. खात्री झाली तक्षकाची, तक्षकाची. कश्यप जिवंत करणार. त्याने विचारलं पण तुम्ही जिवंत कोण काय. म्हणे कमला ते विचारणं झालं का रे. मी वैद्य. वैद्याला काय पाहिजे,
संपत्ती संपत्ती करता जिवंत करणं. म्हणून बर, आणि समजा ती संपत्ती मी दिली तो, आणि म्हणून मग काय करायचं, सगळा उठा ठेवा त्याच्याच करताय ना, का नाही? आता नागा सर्पाला धनाच्या जागा माहीतच असतात ना महाराज. हा उठला मिळत गेला. सोन्याच्या मोहराने भरलेल्या 2 गुंड्या उचलल्या आणि कश्यपाच्या. आता कश्यपाच्या मनात विचार आला, आपण जरी परीक्षेतीला जिवंत केलं, याच्यापेक्षा जास्त संपत्ती तो आपल्याला देऊ शकत नाही. आणि खरी गोष्ट आहे महाराज, माणसाच्या देण्यात आणि देवाच्या देण्यात फरक का नाही? शेवटी माणूस देऊन देऊन कोणाला किती देऊ शकतो? केवढा यजमान असू द्या ना महाराज, असं देईल का की आम्हाला पुन्हा कुठं भागवत सांगायला जायचंच काम नाही पडलं पाहिजे? होईल का असं? माणसाच्या देण्यामध्ये भगवंताच्या देण्यामध्ये फरक. माणसाने दिलेलं पुरत नसतं, देवाने दिलेलं सरत नसतं. माणसाला मागूच नाही, मागायचं असलं तर भगवंतालाच मागवा. कोण कोणाला काय देऊ शकत असत? याने ते असा विचार केला आणि कश्यप वापस फिरले. तर सूत सांगतात शौनकादी ऋषी हो, असं असतं. एकदा माणसाचा मृत्यू आला की अर्ध्या रस्त्यातला वैद्य वापर. तक्षक तो फुतकार टाकीतच निघाला महाराज. तिथं काय आता परीक्षेतीच्या भोवताली सगळे ब्राह्मण बसलेले होते. यानं लांबून पाहिलं, विचार आला, हे आपल्याला परीक्षेतीपर्यंत जाऊ देणार नाही. मग तक्षकानं तक्षकाचं रूपच टाकून दिलं. एका ब्राह्मणाच्या पोराचं रूप घेतलं आणि परीक्षेतीच्या जवळ गेला. सांगितलं, परीक्षित आहे, मी ब्राह्मणाचा मुलगा आहे, हा बोराचा प्रसाद आणला, घ्या. यानं विचारलं ब्राह्मणाला, घ्याव का? घ्या ना महाराज, ब्राह्मणाचा पोराचा प्रसाद आहे, त्याने काय होतात? बरं, ब्राह्मणाचा प्रसाद नाही घ्यायचं, मग घ्यायचं कोणाचा? का नाही? घ्या. घेतलं. हा ब्राह्मणाचा मुलगा अंतर्ध्यान पावला. मग यानं विचारलं, हा प्रसाद खाऊ का? म्हण खा ना. काय व्हायला लागलं, बोराचा प्रसाद आहे. उचललं बोर, दाताने कुरतडलं, बोर निघालं किडक. ती आळी होती त्याच्यातली, ती घेतली बोटावर. विचारलं, महाराज ही बोरातली आळी आहे, घशाला लावू का? कारण कसं आहे, मला ब्राह्मणाच्या पोराचा शाप आहे की 7व्या दिवसाला सगळ्या सर्पाचा राजा तक्षक नावाचा सर्प येऊन मला दंश करणार. आजचा आहे 7वा दिवस, आस्तमानाला जायची वेळ आली आणि तक्षक येण्याचे चिन्ह नाही. आम्हाला असं वाटत, ब्राह्मणाचे शब्द आहेत, खोटे होत नाहीत. कारण ब्राह्मणाच्या बोलण्यावर जग चाललं ना महाराज. तेच जर खोटं बोलायला लागले तर कसं व्हायचं? का नाही? वर ज्याच्यावर आपला विश्वास आहे, ज्याच्यावर आपली निष्ठा आहे, तेच जर खोटं ठरायला लागलं तर कसं, आशन कसं चालेल महाराज?
आम्हाला वाटतं बाबा ब्राह्मणाचे शब्द खोटे होऊ नयेत, नाही काही म्हणायला तर जागा राहील की बोरातली आळी चावली होती, आम्हाला ब्राह्मणांच्या पोरांनी शाप द्याला, तक्षक नाही चावलं पण आळी चावली, काही का होईना झालंच का नाही, अशी जागा तर राहील ना, नाही तर लोकांचा विश्वास उडून जाईल महाराज. सगळ्या गोष्टी व्हावं महाराज, पण माणसाचा विश्वासाला तडा जाऊ नये. सगळे झालेले नुकसान भरून निघते, आज नाही उद्या. शरीर खराब झालं दुरुस्त होईल, नुकसान झालं उद्या एखादं कोपरं पिकलं भरून निघल. पण तुमचा का विश्वास उडाला महाराज, आणि तुमचं मन जर अशांत झालं तर ते पुन्हा कोणत्याच उपायानं जागेवर येत नाही महाराज. त्यामुळे काही झालं तर चालतं, फक्त विश्वास ढळला नाही पाहिजे. शास्त्राचं विधानच आहे महाराज, विश्वासो फलदायका. आपल्याला फळ देणारा कोण आहे? आपला विश्वास आहे. आपली तिथं श्रद्धा आहे, आपली तिथं निष्ठा आहे, आपला तिथं विश्वास आहे, म्हणून आपल्याला फळ मिळत. या विश्वासाला तडा जाता का? तर मला वाटत बाबा ही आळी आहे, ही आपण घशाला लाव लवक, मग लावा ना महाराज, बोरातली आळी आहे, त्यानं काय व्हायला लागलं. ती आळी उचलली, घशाला लावली, लावायचा अवकाश महाराज, आळीनं आळीचं रूप टाकून दिलं. तक्षक नावाचा भुजंग झाला, दंश केला, निघून गेला. परीक्षितीचा देह जमिनीवर पडला, ज्योती ज्योत विलीन झाली. उद्धार जीवाचा आहे महाराज, देहाचं नाही. देह तर पंचमहाभूतात निर्माण झालेला आहे, आणि हा पंचमहाभूतातच जाणार. जाळलं राख होईल, पुरलं माती होईल, जल समाधी गेली घेतली पाण्यात तुम्ही जाताल, पण जाणार पंचमहाभूतातच. उद्धार देहाचा नसतो, उद्धार कोणाचा असतो? जीवाचा असतो. ज्योती ज्योत विलीन झाली. बातमी गेली जन्मेजयाच्या कानावर, परीक्षितीचं वडील पोरग होतो महाराज, की तुमच्या बापाला तक्षकाने दंश केला अन बाप मरण. संतापलं हे माझं तक्षक माझ्या वडिलाला दंश करतो म्हणजे काय? विद्वान ब्राह्मण बोलावले महाराज, त्यांनी सर्पसत्र यज्ञाला आरंभ केला. ब्राह्मणांनी स्वाहाकाराला सुरुवात केली महाराज. सगळे सर्प यज्ञ कुंडात येऊ पडायला लागले, मरायला लागले. तक्षक मरण. जन्मेजयाने सांगितलं, हे बा ब्राह्मणावं, माझं सगळ्या सर्पाचं वैर नाही, माझं तक्षकाचं वैर आहे, तक्षकाला यज्ञकुंडात पाडा. ब्राह्मण म्हणाले, पाहिजे ही गोष्ट जमत नाही, उग काही बोलल्यानं मजा असती काय? हा, तक्षकाने तुमचा अपराध केला हे आम्हाला मान्य आहे, पण तक्षकानं मोठाच सहारा घातला, आणि एखाद्या गुन्हेगाराने काही गुन्हा केला आणि तो जर मोठ्याच्या सहाऱ्याला जाऊन बसला, त्याला शासन करता येत नाही, गचच बसावं लागत. आणि अनुभवाला येणारी गोष्ट आहे का नाही? असे बरेच लोक आहेत ना महाराज, मोठमोठाले गुन्हे करतेत, अपराध करतेत, मोठ्या माणसाच्या सहाऱ्याला जाऊन बसतेत, काही करता येत नाही, गचच बसवं लागत का नाही? त्याने इंद्राचा सहारा घेतलाय, त्याला नाही शासन. हा इंद्राच्या सहाऱ्याला जाऊन बसला होता तक्ष.
जन्मेजय संतापलं तेव्हा कमाल झाले ब्राह्मण, मला वाटलं तुमच्या मंत्रात सामर्थ्य असेल, कवडीचं नाही म्हणे. बर पाहायचं का आमच्या मंत्रातलं सामर्थ्य? आम्ही मागू ती दक्षिणा द्यावी लागेल. याने सांगितलं, हे बा ब्राह्मण, आता काय जास्त उग बोलण्यात मजा असती का? आता तुम्ही मागाल ती दक्षिणा देतो, हा, आणि पुन्हा एक आणखीन तुम्हाला सवलत देतो, आता तक्षकाला मारायचं नाही. तुमच्यात ते सामर्थ्यच नाही, उग काय बोलण्यात मजा असते का? झाड पाहूनच घाव टाका लागतो महाराज का नाही? उग तुम्हाला काही काम सांगण्यात काय मजा? आता तक्षकाला मारायचं नाही, मग फक्त इथं बोलवायचं. हा तुमच्या बोलवण्याने इथं जरी आला तर तुम्ही मागाल ती दक्षिणा. झालं? आता बोलवा म्हणायचा अवकाश होता महाराज. ब्राह्मणांनी स्वाहाकाराला सुरुवात केली. इंद्राय स तक्षकाय स्वा. इंद्राचं आसन आणि तक्षक गाठोड्याच्या गाठोडच यज्ञकुंडात पडायला. मग ब्राह्मणाने पडू नाही दिलं. पडू तर नाहीच दिलं, पण वरत नाही जाऊ दिलं. पुन्हा मध्येच थांबून आणि सांगितलं, जन्मेजया, तुम्ही तक्षकाला बोलवायचं सांगितलं होतं, तक्षक आलाय, दक्षिणा म्हणे काय पाहिजे? इंद्र अमृत प्याला, इंद्र मरणार नाही. तक्षकाने सहारा इंद्राचा घेतला, तक्षक मरणार नाही. इंद्राला तक्षकाला पुन्हा आपल्या लोकाला जाऊ द्या, एवढीच दक्षिणा. म्हणे भेटत नाही. भेटत नाही अशी कशी भेटत नाही? आता देतो म्हणला ना. दक्षिणा भेटत नसल तर काम होत नाही. शेवटी काय जे दक्षिणेच्या जोरावर महाराज झाला ना वाद सुरू. ब्राह्मणाचा यजमानाचा हा दक्षिणाचा वाद आताचा नाहीये, तेव्हापासून चालत आलेला आहे. अजून मिटलाच नाही. बरं, गंमत अशी आहे महाराज, माणूस कुठं गेला तर तोंडा मागितल्यात पैसे दे, फक्त ब्राह्मणाला दक्षिणा देताना आमचं गरिबीचं आहे ना, निभून घ्या ना. याला दुसरीकडे कुठं निभिलच जात नाही. दवाखान्यात जाऊ द्या, दुकानात जाऊ द्या, त्याने तिथे एखाद्या म्हणा ना, एखाद्या सोनाऱ्या दुकानात पोत घेताना म्हणावं की आमचं गरिबीचं आहे, काय बाया बायाच काम आहे, एवढं स्वस्त करा ना. करेल का तो? ब्राह्मणाच्या जवळ कोण बाबा हो. आणि हा जो मुद्दा आहे, हे जे भांडण आहे, हे दक्षिणेचं नाही, हे तत्वाचं भांडण. तुम्ही पहा, आपण लग्न करतो पोरीचं का नाही करीत? आणि पोरीच्या लग्नात जर डीजे लावला त्याला किती पैसे देत तुम्ही? सगळ्यांनी केलेले असतील ना, डीजे लावलेले असतील, किती देता? 50-50 हजार हा द्यावं लागेल. आणि ते ब्युटी पार्लर वाली आणली तर तिला किती देता? हा किती? 11,000. आणि बामण लग्नाला बोलली तर त्याला 1000. ते मोठ्या मुश्किलीनं महिना 6 महिन्यानं.
डीजे नसला तर लग्न होतं, ब्युटी पार्लरवाली नसली तर लग्न होतं, आणि बामण नसला तर महाब्राह्मणाचा अपमान आहे का नाही महाराज? तिथं पैशाचा संबंध नाही. तुम्ही काय सन्मान द्यायला लागले त्या ब्राह्मणाला, ज्याच्याकडून जन्माजन्माचं नातं जोडून घ्यायचं, त्याला पैसे देताना काय एवढं धोकून घ्या ना, आता लयच खर्च झाला ना, पाहून पुढं. तर हा वाद याचा आहे. तुम्ही पहा, भागवतात सुद्धा लावायचं असेल तर कार्यालयवाल्याला हे 1,00,000 रुपये देते 7 दिवसाचे. आणि महाराजांना म्हणतात, महाराज हे कसं आता आपलं नेहमीच आहे ना, नेहमीच आम्ही तुमच्या भागवताला येतात ना, त्याला एक शब्द न बोलता का नाही देत होतो. ही दक्षिणा महाराजाची नाही, हे पुराणाची. तुम्ही कार्यालय महत्वाचं आहे का पुराण महत्वाचं आहे? शेवटी पुराण श्रेष्ठ राहील ना महाराज. आपण पुराणाला काय सन्मान देतो? बरं जाऊ द्या, कार्यालयाचं आचार्याला जेवढं तेवढं तर द्यावं ना, का नाही? बरं जाऊ द्या, आचार्यवाल्याचं सोडून द्या, एसटीला जायला यायला जेवढा लागतो खर्च तेवढा तर द्यावा ना, का नाही? पैशाच्या वादाकरता मी बोलत नाही. आपल्याला हे लक्षात यायला पाहिजे, आपण कोणाला काय सन्मान देतो हा प्रश्न. पैसा एखादं भागवत बगर पैशाचं केलं ना, आमचं काही बिघडणार नाही, कारण आयुष्यभर तेच करायचं. त्यातलं एखादं भागवत बिन पैशाचं झालं तर काही फार फार मोठा फरक पडेल असं होईल का? पण तुम्ही जे श्रद्धेने भक्तीने जे करायला लागलात, त्याला तुम्ही काय सन्मान द्यायला लागलात, त्याचं कसं फळ मिळावं हा प्रश्न निर्माण. आणि हा जो वाद चालू आहे हा त्याचा आहे. नाही तर त्या ब्राह्मणाला दक्षिणा भेटत नव्हती असं आहे का महाराज? हा वाद सुरू झाला आणि तिथे आले नारद. नारदाने ते पाहिलं, विचारलं, ब्राह्मण तुम्हाला दक्षिणे करता भांडणं शोभत? त्यामुळे आम्ही दक्षिणेकरता भांडायच नाही लागलो. वाद हाय की इंद्र अमृत प्याला, इंद्र मरत नाही. तक्षकानं सहारा इंद्राचा घेतला, तक्षक मरत नाही, आणि कसं मारो म्हणून ते दक्षिणा पाहिजे. नारद उठले, जन्मेजयाकडे आले, सांगितलं, जन्मेजया तुमचा बाप राजा परीक्षित ज्याने शुकाचार्यासारख्याच्या मुखाने भागवताचा ग्रंथ श्रवण, त्याच्या पुढे तुम्ही जन्माला आणि असे नागसर्प मारायला लागले. अरे चांगलं केल्याने कोणाचं चांगलं होत नाही रे, अशी कोणाची जीव घेतल्याने चांगलं होत असतं का? चूक लक्षात आली महाराज, पायच धरले. म्हणे काय म्हणणं आहे? म्हणे काही नाही, ब्राह्मण मागतात ती दक्षिणा द्या. म्हणे दिली. नुसती दिली म्हणायचा अवकाश होता महाराज. इंद्रन तक्षक आपल्या लोकाला त्यावेळेस त्या ठिकाणी
जन्मेजयाने नारदाचे पाय धरले क्षमा मागितली, होऊ नये माझ्या हातानं अपराध झाला, पण आता मी या पातकातून मुक्त कसं व्हायचं. तर नारदाने सांगितलं जन्मेजयाला, तुम्ही वैशंपायनाच्या मुखाने महाभारताचा ग्रंथ श्रवण करा, तुमचा उद्धार आहे. आणि त्याप्रमाणे राजा जन्मेजयाने वैशंपायनाच्या मुखाने महाभारताचा ग्रंथ श्रवण केला आणि आपला उद्धार करू. सूत बोलतात, शौनकादी ऋषी, तुम्ही आम्हाला प्रश्न विचारला होता त्याकरता इथपर्यंत ही सर्पसत्र यज्ञाची कथा सांगितली आहे. शौनकादी ऋषींनी प्रश्न केला, सूत जीव चिरम साधो वदनो वदतां वर तमस्यापारे भ्रमतां नृणां त्वं पारदर्शना. तुम्ही आम्हाला मार्कंड्याचं चरित्र सांगा. सूत सांगतात, शौनकादी ऋषी हो ऐका, प्रश्नस्त्वया महर्षेयं कृतो लोक भ्रम पहा नारायण कथा यत्र गीता कलिमलाप. या पृथ्वीवर ते मृकंड्य नावाचा एक 4 वेदाचं अध्ययन करणारा ब्रह्म, सगळ्या गोष्टी अनुकूल, धन धान्य ऐश्वर्य सत्ता संपत्ती, एका गोष्टीचं दुःख संततीला नाराज राहायचं. एक दिवस अरण्यात आला, परमात्माची तपश्चर्या केली, परमात्माला प्रसन्न करून घेतलं. परमात्मा प्रसन्न झाल्यावर माझ्या तो म्हणाला, नारायणा तुमच्या कृपेने सगळ्या गोष्टी अनुकूल आहेत, फक्त एका गोष्टीचं दुःख आहे, संतती नाही, एक संतती द्या म्हणे. पण माझ्याजवळ 2 प्रकारचे फळ आहेत, एक 14 वर्ष जगणारा आहे पण सद्गुणी मुलगा होणार, आणि एका फळाने दीर्घायुष्य जगणारा आहे पण दुर्गुणी मुलगा होणार. तुम्हाला कोणतं फळ पाहिजे? आता यानं विचार केला महाराज, वरमेको गुणी पुत्रो नच मूर्ख शतान्नबी. माणसाला एकच मुलगा असावा, गुणी असावा. 100 आहेत, 100च्या 100 मूर्ख आहे, काय करायचे, जाळायचे का? तसंच आहे, माणसाला आयुष्य कमी का असे ना, चांगल्या गुन्हा करता पाहिजे. पुष्कळ दीर्घ आयुष्य आहे, लबाड बोलायला, चोऱ्या करायला, डाके टाकायला, वध करायला, ते आयुष्य असलं तर करायचं काय? तो म्हणाला, नारायणा मला 14 वर्ष जगणारा पण सद्गुणी मुलगा आहे. परमात्माने आपल्या जवळचं ते फळ घेतलं. या फळाच्या सामर्थ्याने जो मुलगा जन्माला आला ते हे मार्कंडेय ऋषी. वयाच्या 5व्या वर्षी मौंज झाली. एका वर्षात 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण एवढा अभ्यास पूर्ण. गावातल्या लोकांना कथा पुराण वर्णन करून सांगत. गावातल्या लोकांनी यांच्या मुखाने कथा पुराण ऐकावं, त्यांच्या विद्वत्तेवर ते संतुष्ट व्हावं आणि त्यांना उचलता येणार नाही एवढी संपत्ती. त्यांनी ती संपत्ती घ्यावी वडिलाच्या स्वाधीन. वडिलांनी त्या संपत्तीकडे पाहून डोळ्याला पाण्याच्या धारा लागल्या. एकदा पाहिलं, 2दा पाहिलं, 4दा पाहिलं, शेवटी एकदा प्रश्न केला की मी एवढ्या लहान वयामध्ये एवढी संपत्ती कमवतो, तुम्हाला वाईट कशाचं वाटत? म्हणे याचंच की तुम्ही इतक्या लहान वयामध्ये एवढी संपत्ती कमवता आणि तुम्ही जर दीर्घायुष्य असते किती संपत्ती कमवली असते? म्हणजे माझं आयुष्य किती? म्हणजे 14 वर्षाचं, 7 संपले,
7 शिल्लक राहील. अर्ध आयुष्य संपलं ना, अर्धच राहिलं ना महाराज. मग आयुष्यभर प्रपंचाच्या गोण्या व्हायच्या का? वयाच्या 7व्या वर्षी आई वडिलाचा त्याग केला, अरण्यात आले, परमात्माची तपश्चर्या केली, परमात्माला प्रसन्न केलं. तर परमात्माने सांगितलं वर मागा, म्हणे तुमची माया दाखवा. कमालच झाली हो. लोक तपश्चर्या करून मायेतून तरुण जातात आणि तुम्ही तपश्चर्या करून माया मागितली, म्हणे पायची मायाच. म्हण दाखवू. हे तपश्चर्या करीत राहायला लागले. ब्रह्मदेवाचा दिवस संपला, रात्र सुरू होण्याची वेळ आली, प्रलय काल होऊ लागला, सत्य समुद्र एकत्र आले, सगळ्या नद्या एकत्र आल्या, सगळं जग जलमय झालं. मार्कंडे पाण्यात बुडायला लागले. समोर लक्ष गेलं, वडाचं झाड दिसलं. मनात विचार आला की त्या झाडाजवळ जाऊन पोहोचलो तर आणखीन काही क्षण का होईना मी जगू शकतो का नाही. पाण्याची लाट आली की झाडात जवळ पाहतात, तिथे एक खाली वडाचं पान, वरते वडाचं पान, आजूला पान वडाचं पान, बाजूला वडाचं पान. त्या वडाच्या पानांमध्ये परमात्माची, बाल मुकुंदाची एक अंगठ्या एवढीच मूर्ती, आपल्या उजव्या पायाचा अंगठा तोंडात चोखत पडला. मार्कंड म्हणाला, नारायण तुम्ही इथं? परमात्माने मार्कंड्याला पाहिलं, उचललं, तोंडात टाकलं, पोटात गिळलं. 14 भुवन ब्रह्मांड पाहायला मिळालं महाराज. नद्यान, पर्वतोन, झाडोन, झुडपोन, देवतान, गंधर्वोन, किन्नरोन, अप्सरान. मार्कंड म्हणाल, नारायण मला इथं करमायला वेळ का आता? असं म्हणतात न म्हणतात तूच बाहेर काढलं. 7 वेळेस पोटात टाकलं, 7 वेळेस बाहेर. मार्कंड म्हणाले, नारायण तुमची माया आहे. माया पाहिली, परिणाम झाला नाही. परमात्माने सांगितलं, मार्कंड मी तुम्हाला 14 कल्पाचं आयुष्य दिलं. म्हणे कशाला दिलं? हा म्हण नाही, जे दिलं ते योग्य केलंय, तुम्ही तपश्चर्या करीत राहा. हे लागले तपश्चर्या करीत राहा. आणि बातमी गेली कैलास लोकाला महादेवाच्या कानावर की मार्कंड्याने माया पाहिली आणि परिणाम नाही झाला. ठीक आहे, भेटून या. साधा माणूस आहे का? ज्या मायेने महादेवाला, ब्रह्मदेवाला सोडलं नाही, त्या मायेचा परिणाम मार्कंड्यावर नाही. साधा माणूस झाला का? म्हणून महादेव भेटायला आले. आता मार्कंड्याच्या मनात विचार आला, परमात्मानं मला दिलं 14 कल्पाचं आयुष्य का नाही, आणि महादेव काय वर देतील ते सांगतात नाही यायचं. त्याच्यापेक्षा समाधीत लावली समाधी. महादेव शिरले समाधीत मार्कंड्याचे. आता मार्कंडे परमात्माचं स्मरण करत होते महाराज, आणि समोर मूर्ती महादेवाची. गोष्ट आली मार्कंड्याच्या लक्षात, महादेव समाधीत आले. आणि आपल्याला समाधी उतरावं लागते. उतरव. महादेव म्हणाले, मार्कंड तू मला पाहून समाधी लावायला लागला का नाही? तू जर असा आहेस, मी तुला चिरंजीव केलं. म्हणे कशाला केलं? त्याच्या धक्क समाधी लावली होती ना. आता मी आयुष्यभर काय काम करा? कामाची काळजी आहे. आजपासनं आमच्या पार्वतीला पुराण वर्णन करून सांगत राहा. आणि त्या मित्तीपासून आज मित्तीपर्यंत कैलास लोकाला एका पर्वतावरत आहे, मार्कंडे ऋषी बसलेले आहेत. एका पर्वतावरत आहे, पार्वती बसलेली आहे. आणि मार्कंडे पार्वतीला पुराण वर्णन करून सांगतायत. सूत सांगतायत, शौनकादी ऋषी तुम्ही प्रश्न केला
त्याकरता इथपर्यंत हे मार्कंड्याचं चरित्र आम्ही तुम्हाला वर्णन करून सांगितलंय. तुम्ही प्रश्न विचारणं पुरे करा. आम्ही तुम्हाला भागवतातला शेवटचा सारूप अध्याय वर्णन करून सांगतो की जो अध्याय ऐकला असता सगळं भागवत ऐकल्याचं श्रेय मिळतं. इति श्रीमद्भागवते महापुराणे 12 स्कंदे अध्याय हरये नमः. होईल रे उद्धार या नरदियाचा, सोडू नको रे द्यास या हरिनामाचा, होईल रे उद्धार या नरदियाचा. किती करू मी एकादशी घाला फराळ साधू संतासी, किती करू मी एकादशी घाला फराळ साधू संताशी, दान दक्षिण देव ब्रह्मणासी पुण्य घडण नरदियासी, दान दक्षिण देव ब्रह्मणासी पुण्य घडण नरदियासी. सोडू नको रे द्यास या हरिनामाचा, होईल रे उद्धार या नरदियाचा, सोडू नको रे द्यास या हरिनामाचा, होईल रे उद्धार या नरदियाचा. भक्ती करा गुरुचे चरण धरा, तुका म्हणे भक्ती करा गुरुचे चरण धरा, लाभ घ्या तुम्ही प्रभू दर्शनाचा, होईल रे उद्धार या नरदियाचा, लाभ घ्या तुम्ही प्रभू दर्शनाचा, होईल रे उद्धार या नरदियाचा. सोडू नको रे द्यास या हरिनामाचा, होईल रे उद्धार या नरदियाचा. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, खरटाई खरटाई बोला मुखी नाम, खरटाई बोला मुखी नाम, रंग विठ्ठल मना वेळू वेळा, विठ्ठल विठ्ठल मना वेळू वेळा, विठ्ठल विठ्ठल मना वेळू वेळा, विठ्ठल विठ्ठल मना वेळू वेळा. हा सुख सवळा स्वर्गी नाही, हा सुख सवळा स्वर्गी नाही, हा सुख सवळा स्वर्गी नाही. राम कृष्ण हरी गोविंद गोपाला, राम कृष्ण हरी गोविंद गोपाला, राम कृष्ण हरी गोविंद गोपाला, राम कृष्ण हरी गोविंद गोपाला. हा पंचाळ वैकुंठीचा मार्ग, पंचाळ वैकुंठीचा मार्ग, पंचाळ वैकुंठीचा. ते आहे अधिकार सकळ शेते आहे अधिकार, सकळ शेते आहे अधिकार, सकळ शेते आहे अधिकार. कलियोगी उद्धार हरिच्या नामे, कलियोगी उद्धार हरिच्या नामे, कलियोगी उद्धार हरिच्या नामे. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळू वेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळू वेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळू वेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळू वेळा. सवळा स्वर्गी नाही,
हा सुख जवळा स्वर्गी नाही, हा सुख जवळा स्वर्गी नाही. म्हणे न पाची चारी मुक्ती, तुका म्हणे नाम पाची चारी मुक्ती, तुका म्हणे नाम पाची चारी मुक्ती, तुका म्हणे नाम पाची चारी मुक्ती. भक्त करतय बोलाविले, ऐशे बोत क्रांती बोलाविले, ऐशे बोत क्रांती बोलाविले. गल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. हा सुख जवळा स्वर्गी नाही, हा सुख जवळा स्वर्गी नाही, हा सुख जवळा स्वर्गी नाही. विठ्ठल म्हणा वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. कृष्ण भगवान की जय. नमः. सूत पुराणिक श्रवणकादी ऋषी प्रत वर्णन करून सांगतात. सूत म्हणाले, शौनकादी ऋषी हो. आता ऐका, आम्ही तुम्हाला भागवतातला शेवटचा साररूप अध्याय वर्णन करून की जो अध्याय ऐकला असता सगळं भागवत ऐकल्याच श्रेय मिळत. कुणी असं म्हणल की महाराज मग असा जर अध्याय होता पहिल्याच दिवशी सांगायचा, तुम्ही मोकळे आम्ही मोकळे. एवढी 7 दिवस उठा ठेव कशाला लावली का नाही? एक दिवस आलो असतो, अध्याय ऐकला असता, पण आपापल्या घराला गेलो असतो. एका दिवसाचा असा त्याचा अर्थ नाही. 7 दिवस ज्याने भागवत कथा ऐकली त्याने हा अध्याय ऐकला तर त्याला सगळं भागवत ऐकल्याचं श्रेय. परमार्थ एवढा सोपा नाही महाराज. एकच अध्याय ऐकायचा आणि सगळं भागवत ऐकल्याचं पुण्य घ्यायचं, समाप्तीचा प्रसाद खायचा आणि पुन्हा यजमानाच्या डोक्यावर उपकार करायचा की आम्ही तुमच्या भागवताला आलतो बरं पंढरपूरला. एवढं सोपं काम आहे का महाराज? परमार्थ एवढं सोपं आहे का? ज्याने 7 दिवस ही कथा ऐकली त्याने हा अध्याय ऐकला तर त्याला सगळं भागवत ऐकल्याचं श्रेय. नमो धर्माय महते नमः कृष्णाय वेदसे ब्राह्मणेभ्यो नमस्कृत्य धर्मान् वक्षे सनातनान्. सूत पुराणिकांनी धर्माला नमस्कार केला, कृष्णाला नमस्कार केला, ब्राह्मणाला नमस्कार केला. सनातन वैदिक धर्माचा विजय असो म्हणून घोषणा. आणि भागवतातला शेवटचा सारूप अध्याय सांगण्याकरता आरंभ. सूत सांगतात, शौनकादी ऋषीगण हो, प्रथम स्कंधापासून 12 स्कंधापर्यंत आम्ही तुम्हाला कोणकोणत्या कथा वर्णन करून सांगितल्या ते वर्णन करून.
प्रथम स्कंदात आम्ही तुम्हाला पहिल्यांदा व्यासाने श्रीमद भागवताला आरंभ करण्यापूर्वी व्यासाने 3 श्लोकांनी मंगलाचरण काय केलं ते मंगलाचरणाचं वर्णन करून सांगितलं. नैमिषारण्याचं वर्णन करून सांगितलं. परमात्माचे महान महान 22 अवतार कोणते झाले, परमात्माने व्यासाचा अवतार केव्हा धारण केला, व्यासाने भागवतात पांडवांचं चरित्र कुठपासून कुठपर्यंत गेलं, परीक्षितीचा जन्म कसा झाला, परीक्षितीने कलीला दंड कसा केला, राहण्याकरता जागा कोणत्या वाटून दिल्या, परीक्षिती राजा शिकार करण्याकरता अरण्यात गेला असताना ब्राह्मणाचा अपराध कसा घडला, शाप कसा लागला, या कथा प्रथम स्कंदात सांगितली. आणि नंतर तुम्हाला द्वितीय स्कंद सांगण्याकरता आरंभ केला. या द्वितीय स्कंदामध्ये आम्ही तुम्हाला पहिल्यांदा शुकाचार्याचा परीक्षितीचा संवाद काय झाला, त्यांचा संवाद सांगत असताना विराट स्वरूपाचं वर्णन, वैराग्याचं वर्णन, ब्रह्मदेवाच्या उत्पत्तीची कथा आणि चतुश्लोकी भागवताचं वर्णन करून सांगितलं. आणि नंतर तृतीय स्कंद सांगण्याकरता आरंभ केला. या तृतीय स्कंदामध्ये आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी विदुराचा मैत्रियाचा संवाद होण्यास काय काम, त्यांचा संवाद काय झाला, हा संवाद सांगत असताना ब्रह्मदेवाने 14 भुवन ब्रह्मांड कसं निर्माण केलं, ब्रह्मांडाच्या उत्पत्तीची कथा, परमात्माच्या वराह अवताराची कथा, परमात्माने वराहाचा अवतार धारण करून हिरण्याक्ष नावाच्या दैत्याचा वध कसा केला, पृथ्वीचा उद्धार कसा केला, ती कथा वर्णन केली. कपिल अवताराची कथा, परमात्माने कपिलाचा अवतार धारण करून सांख्यशास्त्र काय वर्णन करून सांगितलं, ते सांख्यशास्त्राचं वर्णन करून सांगितलं. आणि चतुर्थ स्कंदाला आरंभ केला. चतुर्थ स्कंदात यज्ञ अवताराची कथा, दत्त अवताराची कथा, महादेवाचं दक्षाचं वैर कसं लागलं, महादेवाने दक्षाला ठार कसं केलं, बोकडाचं मुंडक लावून जिवंत कसं केलं, उत्तानपाद राजाचं चरित्र, ध्रुवाचं आख्यान आणि ध्रुवाच्या वंशाचं वर्णन, या कथा चतुर्थ स्कंदात सांगितलं. पंचम स्कंदाला आरंभ केला. प्रियव्रताचं चरित्र, जडभरताचं आख्यान, चोराच्या नायकाने जडभरताला देवीसमोर बळी देण्याचा प्रयत्न कसा केला, ती कथा वर्णन करून सांगितलं. त्याचबरोबर रौगण राजाने जडभरताला पालखीला कसं जुंपलं, भवाटवी नावाचं ज्ञान काय सांगितलं, पृथ्वीचं भूगोल खगोल वर्णन, नरकलोकाचं वर्णन, कोणत्या बापाला कोणता नरक, या सगळ्या कथा पंचम स्कंदात सांगितल्या. आणि षष्ठ स्कंद सांगण्याकरता आरंभ केला. या षष्ठ स्कंदामध्ये अजामिल ब्राह्मणाची कथा, प्रचेतसाची कथा, इंद्राने विश्वरूप्याला गुरु करून घराला कसं आणलं, ठार कसं केलं, व्रत्रासुराचं चरित्र, चित्रकेतूचं आख्यान, चित्रकेतूने कोटी स्त्रिया कशा केल्या, कोटी स्त्रिया आणि चित्रकेतूच्या मुलाचा वध कसा केला, चित्रकेतूला पार्वतीचा शाप कसा लागला, या सगळ्या कथा षष्ठ स्कंदात आणि सप्तम स्कंदाला आरंभ केला. सप्तम स्कंदात हिरण्यकश्यपूच्या राज्याचं, प्रतिज्ञेचं, तपश्चर्येचं वर्णन, हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला मारण्याकरता नाना प्रकारचे प्रयत्न कसे केले, प्रल्हादाकरता परमात्माने नरसिंहाचा अवतार कसा धारण केला, हिरण्यकश्यपूचा वध कसा केला, त्रिपुरादी किल्ल्याचं आख्यान, या सगळ्या कथा सप्तम स्कंदात सांगितल्या. आणि अष्टम स्कंदाला आरंभ केला. या अष्टम स्कंदात आम्ही तुम्हाला पहिल्यांदा त्या ठिकाणी मन्वंतराचं वर्णन, कोणत्या मन्वंतरात देव कोण झाले, ऋषी कोण झाले, इंद्र कोण झालं, हे मन्वंतराचं वर्णन करून सांगत असताना गजेंद्र मोक्षाची कथा, समुद्र मंथनाची कथा, मोहिनी अवताराची कथा, वामन अवताराची कथा, मत्स्य अवताराची कथा, आणि नवम स्कंदाला आरंभ केला. नवम स्कंदामध्ये सूर्यवंशाचं वर्णन, चंद्रवंशाचं वर्णन, सूर्यवंशात जे महान राजे झाले त्यांच्या अद्भुत कथा सांगितल्या. त्या ठिकाणी सुद्युम्नाची कथा सांगितली, अंबरीश राजाची कथा सांगितली, परमात्माने प्रभुरामचंद्राचा अवतार कसा धारण केला सूर्यवंशात ते सांगितले. चंद्रवंशाचं वर्णन करून सांगताना
चंद्रवंशात जे महान राजे झाले त्यांच्या अद्भुत कथा सांगितली, पुरुरव्याची कथा वर्णन करून सांगितली, त्याचबरोबर गांधीराजाची कथा वर्णन करून सांगितली, त्याचबरोबर त्या ठिकाणी आणखीन परमात्माच्या परशुराम अवताराचं चरित्र सांगितलं, ययातीची देवयानीची कथा सांगितली, पुरुच्या वंशाचं वर्णन करून सांगितलं, यदूच्या वंशाचं वर्णन करून सांगितलं. आणि या सगळ्या कथा नवमस्कंदात सांगितल्या आणि दशमस्कंदाला आरंभ. दशमस्कंदामध्ये वसुदेवाचा देवकीचा विवाह कसा झाला, आकाशवाणी काय झाली, कंसाने देवकीची 6 मुलं कशी मारली, 7व्यांदा बलरामाचा गर्भ हा देवकीच्या ठिकाणी झाला आणि जन्म रोहिणीच्या ठिकाणी कसं झालं, 8व्यांदा परमात्माने आपला गोपाल कृष्णाचा अवतार कसा धारण केला, परमात्मा मथुरेला जन्माला आले, गोकुळाला कसे गेले, गोकुळात काय काय कामं केली, पुतणेचा वध कसा केला, गाडा कसा पाडला, तृणावर्त नावाच्या दैत्याचा नाश कसा केला, गर्गाचार्याने परमात्माचं भविष्य काय सांगितलं, ती कथा वर्णन करून सांग. परमात्मा गोपाळांना चोरून दैदूत कसं खाऊ घालीत राहिले, वासरं चालीत असताना वत्सासूर, बकासूर, आघासूर नावाचे दैत्य कसे मारले, ब्रह्मदेवाच्या गर्भाचं हरण कसं केलं, गोपींचं वस्त्रहरण कसं केलं, गोपाळांना काल्याचा प्रसाद कसा वाटला, इंद्राच्या नावाचा होणारा यज्ञ बंद कसा केला, गोवर्धन पर्वताची पूजा कशी करून गेली, 6 महिन्याची रात्र करून गोपींबरोबर तैरास क्रीडा कशी केली. त्याचबरोबर परमात्मा मथुरेला कसे आले, पर्टाचा उद्धार कसा केला, धनुष्य कसं तोडलं, कुवलियापीठ नावाच्या हत्तीचा वध कसा केला, चाणूर मुष्टिक नावाचे पहिलवान कसे मारले, कंसाचा वध कसा केला, अवंती नावाच्या नगराला, सांदीपणीच्या घराला विद्याभ्यास शिकत असताना सुदामाला शाप कसा दिला, गुरुवाईचा मिलेला मुलगा जिवंत करून कसा आणला. या दशमस्कंदात परमात्मा मथुरेला येऊन राहताना 17 वेळेस जरासंधाचा पराभव कसा केला, द्वारका शहराची स्थापना कशी करून घेतली, कालयवनाचा वध कसा करून घेतला, बलरामाचा रेवतीचा विवाह कसा झाला, कृष्णाने रुक्मिणीचं हरण कसं केलं, कृष्णाचा रुक्मिणीचा विवाह कसा झाला, कृष्णाचे 8 विवाह कसे झाले, 16,100 विवाह कसे झाले. त्याचबरोबर परमात्माचा अनिरुद्ध नावाचा नातू, बाणासुराची उषा नावाची कन्या यांच्या विवाहाच्या वेळेस महादेवाचं परमात्माचं वैर कसं लागलं, युद्ध कसं, पांडवांकडून यज्ञ कसा करून घेतला, सुदामाचं चरित्र, सुभद्र हरणाची कथा, भस्मासुराची कथा, भृगु ब्राह्मणाची कथा, परमात्माने अर्जुनाच्या गर्वाचं हरण कसं, या कथा दशमस्कंदात सांगितल्या आणि 11 स्कंदाला आरंभ केला. 11 स्कंदात कृष्णाच्या पोराने नाटक कसं केलं, यादवाच्या कुलाचं नाश करणारं मुसळ कसं जन्मालं, नवदन ऋषीचा निमिराजाचा संवाद, उद्धवाचा परमात्माचा संवाद, यदुराजाचा दत्तात्रयाचा संवाद, दत्तात्रयाच्या 24 गुरुची कथा, बद्ध कशाला म्हणतात, मुक्त कशाला म्हणतात, साधूंची लक्षणं कोणती, भक्ती मार्गाचं वर्णन, योग मार्गाचं वर्णन, सिद्धांचं वर्णन, विभूती मार्गाचं वर्णन, माणसाने केलेल्या कृत्याचा पश्चाताप कसा करून घ्यावा, याकरता कद्रीय ब्राह्मणाची कथा वर्णन करून सांगितली, कर्मकांडाचं वर्णन करून सांगितलं आणि परमात्मा निजधाम गतीला कसे आले ती कथा वर्णन करून सांगितली. आणि या कथा 11 स्कंदात सांगितली आणि 12 स्कंद सांगायला आरंभ केला. या 12 स्कंदात परमात्माच्या माघारी या पृथ्वीवर राजे कोण होणार, ते या पृथ्वीचं राज्य किती वर्ष करणार, व्यासाने कलियुगाचं काय वर्णन करून ठेवलं, सर्पसत्र यज्ञाची कथा, मार्कंड्याचं चरित्र, या कथा 12 स्कंदात सांगितल्या. आणि प्रथम स्कंदापासून 12 स्कंदापर्यंत आम्ही तुम्हाला या कथा वर्णन करून सांगितलं. सूत सांगतात, शौनकादी ऋषींनी, सूत पुराणिकांनी परमात्माची स्तुती केलेली आहे. ही जी स्तुती केली आहे ती त्या ठिकाणी काय केली महाराज, यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुतस्तुनवन्ति दिव्यैस्तवेदै सांग पदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगा ध्यानावस्थितगतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यश्चान्तं न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः. नारायण,
ज्या तुमच्या स्वरूपाला ब्रह्मदेव वरुण इंद्र मरुद्गण स्तुती करतात, ज्या तुमच्या स्वरूपाला वेद उपनिषद गातात, ज्या तुमच्या स्वरूपाला देवदैत्य मंडळी शरण आलेली आहे, तुमच्या या स्वरूपाला आमचा नमस्कार. व्यासाने 18 पुराण निर्माण केली आहेत. कोणत्या पुराणात किती श्लोक आहेत ते आम्ही तुम्हाला सांगतो. ब्रह्मपुराण 10,000 श्लोक, पद्मपुराण 25,000 श्लोक, विष्णू पुराण 23,000 श्लोक, शिवपुराण 24,000 श्लोक, श्रीमद भागवत पुराण 18,000 श्लोक, नारद पुराण 25,000 श्लोक, मार्कंडेय पुराण 9,000 श्लोक, अग्निपुराण 10,400 श्लोक, भविष्योत्तर पुराण 10,500 श्लोक, ब्रह्मवैतरण पुराण 18,000 श्लोक, लिंग पुराण 11,000 श्लोक, वराह पुराण 24,000 श्लोक, स्कंद पुराण 81,100 श्लोक, वामन पुराण 10,000 श्लोक, कुर्म पुराण 17,000 श्लोक, मत्स्य पुराण 14,000 श्लोक, गरुड पुराण 19,000 श्लोक आणि ब्रह्मांड पुराण 12,000 श्लोक. व्यासाने 18 पुराणात एवढे लाखो श्लोक लिहिले नारायण, आणि तरीही तुमच्या स्वरूपाचं वर्णन करता आलेलं नाही. तुमच्या या स्वरूपाला आमचा नमस्कार. त्यावेळेस सूत सांगतात, शौनकादी ऋषी, आम्ही तुम्हाला संक्षेपात या भागवताचं महात्म्य वर्णन करून सांगतो. इदं भगवता पूर्वं ब्रह्मणे नाभिपंकजे स्थिताय भवभीताय कारुण्यात संप्रकाश. परमात्माने हे चतुश्लोकी भागवत ब्रह्मदेवाला सांगितलं, ब्रह्मदेवाने नारदाला सांगितलं, नारदाने व्यासाला सांगितलं, आणि व्यासाने या 4 श्लोकावरती हा 18,000 श्लोकाचा भागवताचा ग्रंथ निर्माण केला. की अशा प्रकारे भागवत हे प्रत्यक्ष परमात्माच्या मुखातून निर्माण. हा भागवताचा ग्रंथ एवढा श्रेष्ठ आहे महाराज. सर्व वेदांत सारम यद ब्रह्मात्मैक तत्व लक्षणम वास्तव द्वितीयम तन्निष्ठम कैवल्यैक प्रयोजनम. व्यासाने सगळ्या वेदाचं, सगळ्या ग्रंथांचं मंथन करून नवनीत रूपाने निर्माण केलेला हा भागवताचा ग्रंथ. हा भागवताचा ग्रंथ एवढा श्रेष्ठ आहे. प्रौष्ठपद्याम पौर्णमस्याम हेम सिंहम समानवीतम ददाति यो भागवतम सयाति परमाम गती. जो कोणी या भागवताला प्रौष्ठपदी सप्ताहामध्ये श्रवण करून पौर्णिमेच्या दिवशी सुवर्णाच्या सिंहावरती ठेवून हा भागवताचा ग्रंथ ब्राह्मणाला दान देतो, त्याला वैकुंठ लोक प्राप्त. एवढा श्रेष्ठ असणारा ग्रंथ आहे. निमग्नानाम यथा गंगा देवानाम अच्युतो यथा वैष्णवानाम यथा शंभू क्षेत्राणाम चैव सर्वेषाम यथा काशी पुराणानाम इदम तथा. म्हणजे सगळ्या देवांमध्ये जसे विष्णू श्रेष्ठ आहेत, सगळ्या वैष्णवांमध्ये शिव श्रेष्ठ आहेत, सगळ्या नद्यांमध्ये गंगा नावाची नदी श्रेष्ठ आहे, सगळ्या तीर्थांमध्ये काशी श्रेष्ठ आहे, बाकीचे सगळे तीर्थक्षेत्र एका बाजूला आहेत आणि काशी एका बाजूला. सगळ्या तीर्थापेक्षा काशी सगळ्यात श्रेष्ठ तीर्थ. तसं सगळ्या पुराणांमध्ये श्रीमद भागवत नावाचं पुराण हे श्रेष्ठ पुराण. हे पुराण कुणाला प्रिय आहे तर श्रीमद भागवत पुराण अमलम यद वैष्णवानाम प्रिय. हे वैष्णवांना
आपल्या प्राणापेक्षा जास्त प्रिय असणार. व्यासानी या भागवताला भा, ग, व आणि त ही 4 अक्षर का दिली ते आम्ही तुम्हाला वर्णन करून सांगतो. भाती वेदेनु सर्वेनु गती सर्वत्र श्रोतृताम वरिष्ठम सर्वशास्त्रेभ्यो. भा अक्षर का देण्यात आलंय? भाती वेदेनु सर्वेणु म्हणजे सगळ्या ग्रंथामध्ये भारनसूद दिसणारा हा ग्रंथ आहे म्हणून भा म्हणजे शोभून दिसणार. ग अक्षर कशा करता देण्यात आलंय? गती सर्वत्र श्रोतृताम, हा ऐकणाऱ्यांना सगळ्यांना उत्तम गती प्राप्त करून देतो म्हणून ग. व अक्षर कशा करता देण्यात आलंय? वरिष्ठम सर्वशास्त्रेभ्यो म्हणजे काय? बाकीच्या सगळ्या शास्त्रामध्ये, बाकीच्या सगळ्या पुराणांमध्ये, बाकीच्या सगळ्या ग्रंथांमध्ये हा वरिष्ठ असणारा ग्रंथ, सगळ्यात श्रेष्ठ. भागवतासारखा दुसरा श्रेष्ठ ग्रंथ या जगात कोणता? म्हणून याला व अक्षर देण्यात आलं. आणि त अक्षर का देण्यात आलंय? तत्वम भागवतम विदुः. व्यासाने बाकीच्या पुराणांमध्ये, बाकीच्या शास्त्रांमध्ये, बाकीच्या ग्रंथांमध्ये जे काही तत्वज्ञान सांगितलंय तेच तत्वज्ञान, पण अत्यंत सोप्या शब्दात, सहज सुलभ अशा भाषेमध्ये, की जे सामान्य जनाला सुद्धा ज्याचं आकलन होईल, कळल अशी श्रीमद भागवताची भाषा आहे. असं सहज भाषेमध्ये हे तत्वज्ञान वर्णन करून सांगितलं. तत्वज्ञानाला अत्यंत सुलभ केलेलं आहे म्हणून याला त हे अक्षर देण्यात आलेलं. अशा प्रकारे व्यासानी या भागवताला भा, ग, व आणि त ही 4 अक्षर का दिली ते आम्ही तुम्हाला वर्णन करून सांगितलंय. इथपर्यंत हा भागवताचा ग्रंथ वर्णन करून सांगितलेला आहे. इति श्रीमद्भागवते महापुराणे 12 स्कंदे अध्याय 12 स्कंद समाप्तः. हरये नमः. काले वर्षतु पर्जन्य पृथ्वी यस्य शालिनी देशोऽयं क्षोभ्रयितु ब्राह्मणाः सन्तु निरामया अपुत्राः पुत्राः सन्तु अधनाः सधनाः सन्तु जीवन्तु शरदां शतं सर्वजनाः सुखिनो भवन्तु सुखिनो भवन्तु. बोला गोपाल कृष्ण भगवान की, सद्गुरुनाथ महाराज की. आता सगळ्या यजमानाच्या पूजा होतील. पूजा झाल्यानंतर भागवताची आरती, दर्शन होतील. त्याच्यानंतर महाप्रसाद, बरोबर आहे, महाप्रसाद सगळ्यांनी घ्यायचा आहे आणि नंतर आपापल्या गावाकडे निघायचं. सर्वविघ्नोपशान्तये अभिप्सिदार सिद्ध्यर्थं पूजितो यस्पुरासुरैः सर्वविघ्नहरः तस्मै श्रीगणाधिपतये नमः. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणे नमोस्तुते. लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः येषां वन्दे वर्षां हृदयस्थो जनार्दन. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्रीविजयोर्भवति ध्रुवाणि धर्मतिर्मम. सर्वेष्वारब्धकारेषु त्रयस्य देवादिशन्धु ब्रह्मेशां जनार्दन. विनायकं गुरुभाणु ब्रह्म विष्णु महेश्वरान. हात जोडा. इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः, ग्रामदेवताभ्यो नमः, स्थानदेवताभ्यो नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. शुभाभ्यां शुभे शोभण्याद्य ब्राह्मणाद्य वरार्धे श्री श्वेतवराह कल्पे वैवस्वत्मन्वन्तरे अष्टाविंदमे कलियुगे कलिप्रथम चरणे भरतवर्ष जम्बुद्वीपे दण्डकारण्ये श्रीमद्देशे गोदावर्या उत्तरे तिरेशालिवांशके बौद्ध अवतारे पराभवनम संवत्सरे मासोत्तम मासे अधिक ज्येष्ठ मासे कृष्ण पक्षे सप्तम्यां तिथवद्यवासरवासरास्तु भानुवासरे शुभ नक्षत्रे शुभकर्णे गुण विशेषण विशिष्टायां शुभ पुण्यतिथो. आप आपल्या उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं, त्याच्यात अक्षत आणि हळद कुंकू टाकायचं, हाताला हात लावायचा.
झालं का? आपापलं नाव मनातल्या मनात घ्यायचं, सगळ्यांनी म्हणायचं अहम मम आत्मना श्रुती स्मृती पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विध पुरुषार्थ साध्यर्थम अप्राप्य लक्ष्मी प्राप्त्यर्थम प्राप्त्यलक्ष्मी चिरकाल संरक्षणार्थम सकल कुटुंबस्य सभार्यस्य सपुत्रस्य सकन्यास्य क्षेमस्थिति आयुरारोग्य ऐश्वर्यभि वृद्ध्यर्थम समस्त शुभ मनोकामना सिद्ध्यर्थम सर्वत्र यश विजय कीर्ति लाभ प्राप्त्यर्थम समस्त मनोकामना सिद्ध्यर्थम श्री गोपाल कृष्ण देवता कृपा प्रसाद प्राप्त्यर्थम पुरुषोत्तम मास निमित्तम श्री पंढरपूर तीर्थक्षेत्रे श्रीमत भागवत सप्ताह सांगता निमित्तेन स्थापित देवता गोपालकृष्ण देवता सरस्वती ग्रंथराज देवता व्यास देवता पूजा पूजनम करिष्ये. सोडून द्या, पुन्हा हातात पाणी घेऊन सोडून द्यायचं. तत्र निर्विघ्नता सिद्ध्यर्थम गणपती वरुण पूजा पूजनम च करिष्ये. हात जोडायचे. गणानान्त्वा गणपतिं हवामहे निधीनान्त्वा निधिपतिं हवामहे वसो मम अहमजासि गर्भधमाः त्वमजासि गर्भधम. गणपतीच्या सुपारीवर अक्षत टाकायचे. आवाहनार्थे अक्षदां समर्पयामी. फुलांनी पाणी शिंपडायचं. पाद्योः पाद्य स्नानं समर्पयामी. पंचामृत शिंपडायचं. पंचामृतं मयाणीतं वयोदधिघ्रतमधुशर्करा संयुक्तं पंचामृत स्नानं समर्पयामी. पुन्हा चांगलं पाणी. शुद्धोदक स्नानं समर्पयामी. श्री गजानन गणपती देवताभ्यो नमः. दिव्य श्रीखंड चंदनं समर्पयामी. गंध लावा. स्त्रियांनी हळद कुंकू व्हायचं. हरिद्रादि कुंकुणाना परिमल द्रव्याणी समर्पयामी. ऋतुकालोद्भव पुष्पम एक फुल व्हा. माल्यादिनी मयानी तानी पुष्पाणी प्रतिक्रियतां पुष्पम समर्पयामी. उद्बत्ती उवळून ठेवा. धूपम अर्घयामी दीपम दर्शयामी. श्री गजानन गणपती देवताभ्यो नमः. धूपदीपानंतर नैवेद्यम. एका बिड्याभोवती पाणी फिरून द्या. ओम प्राणाय स्वाम ज्ञानाय स्वाम उदानाय स्वाम समानाय स्वाम ब्रह्मणे नमः. नैवेद्या मध्यवाणीं समर्पयामी. हस्तप्रक्षालं मुखप्रक्षालं पादप्रक्षालं समर्पयामी. हस्तमुखपाद प्रक्षालनानंतर मुखसुवासार्थे पुकिफलतामूलं समर्पयामी. हिरण्यमुद्रां दक्षिणां नमस्कार करा. नमस्कारं करोमि. अनेन पूजा श्री गणपती देवता प्रियता नमो. पळीभर पाणी हातात तामनामध्ये सोडून द्या आणि प्रार्थना करा. ओम गणनाथाय गजाननाय लंबोदराय परश्वस्ताय मेघनाथाय दुर्गापुत्राय मम कार्य सिद्धिं कुरु कुरु स्वाहा. अनेन पूजा श्री गणपती देवता प्रियता नमो. कलशाला हात लावायचा आपापल्या तांब्याला. कलशस्य मुखे विष्णुकंडे रुद्रसमाश्रिता मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणा कोक्षौ तु सागरा सप्तदीपा वसुंधरा. ऋग्वेदो यजुर्वेदो सामवेदो अथर्वणा अंगैः सहिता सर्वे कलशां समाश्रिता. गायत्री सावित्री शांतिपुष्टिकारी तथा अयंदु दुरित क्षयकारका. गंगे च मुने च गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु. अक्षद्वाय. आवाहनार्थे अक्षदां समर्पयामी. पळीवर पाणी टाका. पाद्योः वाद्य स्नानं समर्पयामी. पळीवर पंचामृत टाका. पंचामृतं मयाणीतं वयोदधिघ्रतमधुशर्करा संयुक्त. पुन्हा चांगलं पाणी. शुद्धोदक स्नानं समर्पयामी. तांब्याला 5 ठिकाणी गंध लावा. पूर्वे ऋग्वेदाय नमः. दक्षिणे यजुर्वेदाय नमः. पश्चिमे सामवेदाय नमः.
उत्तरे अथर्वणवेदाय नमः मध्ये अवांपदे वरुणदेवताभ्यो नमः दिव्य श्रीखंड चंदनम समर्पयामि हळद कुंकू गुलाल अक्षत हरिद्रादि कुंकुणाना परिमल द्रव्याणि समर्पयामि ऋतुकालोद्भव पुष्पम समर्पयामि एक फूल वाहून द्या माल्यादीनि मयानि तानि पुष्पाणि प्रतिक्रियतां पुष्पं समर्पयामि धूपम उद्बत्ती वाळा दीपम दर्शयामि धूपदीपानंतर नैवेद्यम दुसऱ्या विड्या भोवती पाणी फिरवा ओम प्राणाय स्वाम ज्ञानाय स्वाम उदानाय स्वाम समानाय स्वाम ब्रह्मणे नमः हस्त प्रक्षालम मुख प्रक्षालम पाद प्रक्षालम समर्पयामि नमस्कार करा नमस्कारम करोमि अनेन पूजा श्री वरुण देवता प्रियता नम पळीवर पाणी तामनात सोडून द्या पृथ्वी कुर्म वराह अनंत देवताभ्यो नमः बाकीच्या सुपर्यावर अक्षत व्हा पृथ्वी कुर्म वराह अनंत देवताभ्यो नमः आवाहनार्थ अक्षदां फुलानी पाणी शिंपडा पाद्योः पाद्यस्तानं समर्पयामि हस्तयोः अर्घ्यस्तानं समर्पयामि अर्घ्यान्ते आचमनीयं समर्पयामि पंचामृत चिंबडा पंचामृतं मया नीतं वयोदधि घृतमधु शर्करा संयुक्तं पुन्हा चांगलं पाणी शुद्धोदक स्नानं गंध लावायचं दिव्य श्रीखंड चंदनं समर्पयामि हळद कुंकू हरिद्रादि कुंकुणाना परिमल द्रव्याणि समर्पयामि ऋतुकालोद्भव पुष्पं समर्पयामि धूपम अर्घयामि दीपम दर्शयामि धूपदीपानंतर नैवेद्यम भाऊ दिसणार भगवानराव लय लांब बसला तुम्ही पहिल्या दिवशी जागेवर बसावं लागत असतं धूपदीपानंतर नैवेद्यम समर्पयामि प्राणाय स्वाम ज्ञानाय स्वाम उदानाय स्वाम समानाय स्वाम ब्रह्मणे नमः हस्त प्रक्षाल मुख प्रक्षाल पाद प्रक्षालम हस्तमुख पाद प्रक्षाल अनंतर मुख सुवासार्थ मुखी फल तामूलम समर्पय हिरण्यमुद्रां दक्षिणां नमस्कार करायचा नमस्कारम करोमि अनेन पूजा श्री पृथ्वी कुर्म वराह अनंत देवता प्रियता नमो हात जोडा शांताकारं भुजक्षयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगवीरध्यानगम्यं वंदे विष्णुं मोवरं सर्वलोकैकनाथं ध्यायामि ध्यानं समर्पयामि गोपालकृष्णाला तामनात काढून घ्या अक्षत टाका आवाहनार्थ अक्षदां समर्पयामि पळीवर पाणी टाका पाद्योः पाद्य स्नानं समर्पयामि हस्त अर्घ्य करून हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि पुन्हा चांगलं पाणी टाका आचमनीयं समर्पयामि आता पंचामृत टाकायचं डाव्या हाताने पंचामृत टाकायचं उजव्या हाताने देवाला स्वच्छ चोळून घ्यायचं पंचामृतं मया नीतं वयोदधि घृतमधु शर्करा संयुक्तं पंचामृत स्नानं समर्पयामि चांगलं पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्या वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुः शुद्धोदक स्नानं समर्पयामि पुसा वस्त्र घाला गंध लावा आणि जागेवर ठेवून द्या हरिद्रादि कुंकुणाना परिमल द्रव्याणि समर्पयामि ऋतुकालोद्भव पुष्पं एक एक फूल वा तुळशीचं पान वा तुलसी दलपत्रं समर्पयामि धूपम अर्घयामि उद्बत्ती ओळा दीपम दर्शयामि निरंजन ओळा धूपदीपानंतर नैवेद्यम साखर ठेवून पाणी फिरवा ओम प्राणाय स्वाम ज्ञानाय स्वाम उदानाय स्वाम समानाय स्वाम ब्रह्मणे नमः हस्त प्रक्षालम मुख प्रक्षालम पाद प्रक्षालम समर्पयामि हस्तमुख पाद प्रक्षालानंतर मुख सुवासार्थे मुखी फलतामूलं हिरण्यमुद्रां दक्षिणां समर्पयामि नमस्कार करा नमस्कारं करोमि अनेन पूजा श्री गोपाल कृष्ण देवता प्रियता नमः पळीवर पाणी तमनात सोडून द्या आता सरस्वती ग्रंथराज देवता पूजा पूजनम च करिष्ये एक एक जोडीनं पुढे यायचं ग्रंथाची माझी पूजा करायची आणि जागेवर बसायचं
पूजेचं तामन पाणी, गंध, अक्षदा, भागवताचं वस्त्र घेऊन या पहिल्यांदा जे येणार आहे ते. तस्मै श्री गुरुवे नमः. टोपी वासा परिमल त्यागा शौचैर्यमाणं वस्त्रं समर्पयामि. ते काय पितांबर कुठे यांच्या जवळ बर. वासवासा परिमल त्यागा शौचैर्यमाणं वस्त्रं समर्पयामि. अर्घ्यस्थाने संकल्पास्तु संकल्प सिद्धी गंध, गंधाप्पान्तु सौमंगलंचास्तु अक्षद, अक्षदाप्पान्तु आयुष्यमस्तु फूल, पुष्पाणि पान्तु शौचैर्यमस्तु सुपारी, तांबुलानि पान्तु ऐश्वर्यमस्तु दक्षिणा, दक्षिणाप्पान्तु बहुधनमस्तु पुनपानी, सकलाधरेण सकल स्वरचितमस्तु आस्तु स्वरचितम. एक पराध्यायी जरी कमी दक्षिणा करता. चला दुसरे यजमान या इकडून. भगवान की जय, सद्गुरुनाथ महाराज की जय. चला एक फूल गंधाक्षरामध्ये बुडवायचं, ग्रंथावर व्हायचं. या देवी सर्वभूतेषु सरस्वती रूपेण संस्थिता गंधाक्षरै संपूज्य. मला गंध लावायचं. चंदनस्य मत्पुण्यं पवित्रं पावनाशनमापदार्थे नित्यं लक्ष्मी सुखसंपदा. अर्घ्यस्थाने संकल्पास्तु संकल्प सिद्धी गंध, गंधाप्पान्तु सौमंगलंचास्तु अक्षद, अक्षदाप्पान्तु आयुष्यमस्तु फूल, पुष्पाणि पान्तु शौचैर्यमस्तु सुपारी, तांबूलानि पान्तु ऐश्वर्यमस्तु दक्षिणा, दक्षिणाप्पान्तु बहुधनमस्तु पुनपानी, सकलाधरेण सकल स्वरचितमस्तु आस्तु स्वरचितम. हे फोटो मला पाठव. दादाचेच आहे का? काय झालं? चला पुढचे यजमान. महाराजामुळे भागवत झालं आपलं. हा आधी सांगायचं ना, उलट सुलट करते. जमलं का? संपूज्य मला गंध लावायचं. चंदन समत्पुण्यम पवित्रम पावनाशनम अपदार्थे नित्यम लक्ष्मी सुख संपदा. मला गंध लावायचं. अक्षत लावायचं. अक्षत आपण माझ्या हातावर पाणी टाका.
अर्घ्यस्थान संकल्पास्तु संकल्प सिद्धि गंधरा गंधापंत संगीत अक्षरापंत आयुष्य सुपरी दक्षिणापंत पुन्हा पाणी सकलाधरेन सकल सोचित आस्तुष्य फोटो आला पाहिजे बरं का वरती उभा राहा शांताबाई गोपाल कृष्ण भगवान की फोटो काढ रे चला हा माझा काढ त्यांच्या हातात देते तांट हे ताट त्यांच्या हातात दे याच्यावर वा तुम्ही हळद कुंकू वायाल तुम्ही माझ्या हातावर पाणी टाका अर्घ्यस्थान फळाची जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान स्वामी मात्रे मान कामना पूर्ती जय देव जय ठावीस विठेवरी उभा जय देव जय पांडुरंगा वृक्षसारा भातर नारद कथा साधु श्रवणी
परीक्षती लागे शुकचरणी विरागे तनु त्याग करणी करी अवतार कथाभरणी विदुर मैत्रीय संग घडला विदुर मैत्रीय संग घडला विधी अति कष्टी नुपजवी सृष्टी चुकाची वृष्टी कपिल मुनी देवहूती द्वारा पुरातन सुकर अवतार आरती निगम वृक्ष सारा भागवत संज्ञा भवतार ब्रह्मसूत तनय दक्षयागी अला ध्रुव तपे अचल भागी प्रथु प्राचीन बरही लागी प्रिय व्रत वनवासा त्यागी मही आकाश गोलवदला मही आकाश गोलवदला नरक भय हरण अजामिल तरण बोध बहु करुण चित्र के तुणे पैल पारा कश्यप संतति सुख सारा आरती निगम वृक्ष सारा भागवत संज्ञा भवतार भक्त प्रल्हाद भक्ति तटला हरी नर हरी रूपी नटला नकरा पासूनी करी सुटला समुद्रा मंथुनी बली विठ्ठला कुरम मोहिनी विष कराया कुरम मोहिनी विष कराया रवि शशि गोत्र रामयुग गात्र अमित नृप पात्र कृष्ण भक्तिला नसे पारा नव महासंपविला सारा आरती निगम वृक्ष सारा भागवत संज्ञा भवतार कंस चाणूर मुख्य वीरा दमाया अवतरला हिरा गोकुळी लीला करी सारा साय झाला पार्थवीरा उद्धवा ज्ञान कला बोधी उद्धवा ज्ञान कला बोधी प्रलयुग विनय म्रकंडू तणय परीक्षिति सुय पावला हरी चरणी थार विठ्ठल वदे स्कंदवार